नमस्कार मित्रांनो, एन जे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मिशन तलाठी भरती 2022 अंतर्गत 2019ला जी ऑनलाईन तलाठी भरती झाली होती त्या ऑनलाईन पेपरमध्ये जे गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न आले होते हे प्रश्न आपण काय करणार आहोत, स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर आजपासून आपण काय करणार आहोत, दररोज एक व्हिडिओ घेणार आहोत ज्याच्यामध्ये काय असणार आहेत, 2019ला जे प्रश्न आले होते कशासाठी, तलाठी भरतीसाठी, ऑनलाईन झालेल्या तलाठी भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ताचे जे प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न आपण काय करणार आहोत, विश्लेषणासह पाहणार आहोत. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके मित्रांनो, सबस्क्राईब करायला काय अगदी मोफत आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे, 5 घेतलेला आपण. पहिला प्रश्न, जर ए बरोबर 1, लॉट बरोबर 47 तर मॅट बरोबर किती. आता या ठिकाणी हा प्रश्न काय पहा, बुद्धिमत्तावरील प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं सांगितलंय, ए बरोबर 1, लॉट बरोबर 47 तर मॅट बरोबर किती, हे आपल्याला काय करायचं, काढायचं सांगितले. आता सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, तुम्ही ज्यावेळेस पेपरमध्ये जाताल त्यावेळेस तुम्हाला काय करायचे, अशा प्रकारे एबीसीडी काढून घ्यायची आहे. कारण प्रत्येक तुमची कोणतीही परीक्षा असो, तलाठी असो, पोलीस भरती असो, कुठलीही असो, गट ड पासून पार क्लास 1 पर्यंत असो, तुम्हाला अशा प्रकारचा बुद्धिमत्तामधील प्रश्न पडतो. त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे एबीसीडी काढून घ्यायची. मी ऑलरेडी इथे एबीसीडी काढून घेतलेली आहे, पीडीएफ मध्येच ऑलरेडी ही केलेली आहे, का की तुमचा वेळ वाचवावा याच्यासाठी. ओके, मग या ठिकाणी पहा आपल्याला काय सांगितलेलं आहे, ए बरोबर काय सांगितलेलं आहे, 1 सांगितलेलं आहे. मग पहा या ठिकाणी ए आहे, एचा क्रमांक किती आहे, तर एचा क्रमांक 1 आहे. त्याच्यानंतर पुढे पहा आपल्याला काय सांगितलेलं आहे, LOT म्हणजे लॉट बरोबर काय सांगितलेलं आहे, 47 सांगितलेलं आहे. मग पहा आपल्याला पाहावं लागेल, यल कुठे पहा, यल या ठिकाणी आहे, ओ कुठे पहा, ओ या ठिकाणी आहे, आणि टी कुठे पहा, टी या ठिकाणी आहे. आता आपल्याला आता इथं आपण पाहिलं ए 1च दिला होता, एचा पुढे समोर 1 दिलाय, म्हणजे एचा जो क्रमांक आहे तोच या ठिकाणी काय केलेला आहे, आपल्याला दिलेला आहे. मग आता लॉटचा कसा संबंध आहे किंवा कोणता पॅटर्न आहे हे आपल्याला शोधावं लागेल की LOT बरोबर 47 कसे आले. मग आता या ठिकाणी काय करूया पहा, एलचा क्रमांक किती आहे पहा, 12 आहे. मग 12, त्याच्यानंतर ओचा क्रमांक किती आहे, 15, आणि टीचा क्रमांक किती आहे पहा, 20 आहे. मग जर या तिघांची बेरीज केली पहा, 12 अधिक 15 बरोबर किती, 27, आणि 27 अधिक 20 बरोबर किती, 47. म्हणजे लक्षात आलं या ठिकाणी कोणता पॅटर्न आहे, तर या तिन्ही अक्षरांचे जे क्रमांक आहेत त्या तिघांच्या काय केलेली, बेरीज केलेली आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, हे जे 3 अक्षर आहेत कोणते, MAT, यांच्या तिघांची काय करावं लागेल, आपल्याला बेरीज करावं लागेल. मग पहा MAT कुठे पहा, M कुठे, या ठिकाणी पहा M आहे. M बरोबर किती आहे, तर M बरोबर 13 आहे. मग या ठिकाणी आपलं काय होईल पहा, 13 अधिक एचा क्रमांक किती आहे, 1 आहे, 1 अधिक टी, टीचा क्रमांक किती आहे, टीचा क्रमांक 20 आहे. ओके, अधिक 20 बरोबर किती होतील पहा, 13 आणि 1 14, 14 आणि 20 किती, 34. मग आपल्याला ऑप्शन 34 दिलेलं आहे का पहा, तर ऑप्शन पर्याय क्रमांक 3 पहा आपल्याला काय दिलेलं आहे, 34 दिलेलं आहे. लक्षात येतं मित्रांनो, अशा प्रकारचं गणित तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारलं जातं. अतिशय सोपं प्रश्न आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, अशा प्रकारे काय करायचंय, एबीसीडी काढून घ्यायची आणि त्याला काय करायचंय, त्याच्यावरतीच लगेच नंबरिंग सुद्धा देऊन घ्यायची. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे. या ठिकाणी काय विचारलंय पहा आपल्याला, जर AB म्हणजे 11/5 आणि BC म्हणजे 6/7 तर AC चे गुणोत्तर किती राहील किंवा SC किती राहील. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, AC चा आपल्याला पुढे गुणोत्तर काढायचं सांगितलेलं आहे, AC बरोबर किती असेल. मग या ठिकाणी काहीच करायचं नाही पहा आपल्याला. आता या ठिकाणी आपल्याला पहा AB चं गुणोत्तर किती दिलेलं आहे, 11/5 दिलेलं आहे. BC चं गुणोत्तर किती दिलंय, 6/7 दिलं आहे. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, AC चं गुणोत्तर काढा असं सांगितलेलं आहे. अतिशय सोपं आहे. सर्वप्रथम पहा याच्यामध्ये कोण आहे, A आहे, B आहे आणि C आहे. ओके, तिघांची मांडणी करून घ्यायची एका रेषेत. त्याच्यानंतर पहा AB चं गुणोत्तर काय दिले आपल्याला, 11/5 दिले, म्हणजे A चं 11 आणि B चं किती आहे, 5 आहे. लक्षात येतंय. त्याच्यानंतर पुढे आपल्याला कोणतं गुणोत्तर दिलंय, BC चं गुणोत्तर दिलंय. BC चं गुणोत्तर किती दिलंय, 6/7 दिलंय, म्हणजे B 6 आहे आणि C किती आहे, 7 आहे. एका खाली एक मांडणी करायची. ओके, एका खाली एक मांडणी केली. या ठिकाणी पुन्हा फक्त आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला सांगतो, फक्त आपल्याला गुणाकार करायचा आहे. कसा, आता याच्या खाली कोणतीही संख्या नाही,
याच्या खाली कुठलीही संख्या नसल्यामुळे इथं काय करायचं, 11 गुणिले 6 करायचं. 11 गुणिले 6 बरोबर किती, 66. त्याच्यानंतर पहा बीचं काय आहे, बीचं दोन्ही गुणोत्तर दिलेलं आपल्याला 5 आणि 6 दोघांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 6 काय होईल, 6 पंचे 30 होईल. पुन्हा आता आपल्याला सी कडे जायचं आहे, पण या ठिकाणी पहा सीची इथं कुठलीही संख्या नसल्यामुळे इथं आपल्याला काय करावं लागेल, या 5 गुणिले 7चा गुणाकार करावा लागेल. 7 5 किती, 35. फक्त एवढी तुमची क्रिया झाली पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला ए किती मिळाला, 66 मिळाला, बी किती मिळाला, 30 मिळाला, आणि सी किती मिळाला आहे, तर सी 35 मिळालेला आहे. मग आपल्याला यांचं गुणोत्तर पहा, आपल्याला विचारलेलं गुणोत्तर कुणाचं आहे, ए आणि सीचं आहे. मग या ठिकाणी ए 66 आहे, सी किती 35 आहे. आता 66 आणि 35ला पहा, आणखीन यांचं संक्षिप्त रूप देता येत नाही, याला कोणत्याही दोन्ही संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्याच्यामुळे हेच त्यांचं काय असणार आहे, गुणोत्तर असणार आहे. पहा ऑप्शन क्रमांक 4 दिले आपल्याला, 66 35. किती आलं एसीचं गुणोत्तर आपलं, 66 35 आलं. लक्षात येतंय, अतिशय सोपं आहे, फक्त तुम्हाला एवढी मांडणी करता आली पाहिजे मित्रांनो. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 आहे या ठिकाणी, जर प्रत्येक संख्येमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या स्थानाच्या अंकांची अदलाबदल केली तर पुनर्मांडणीनंतर खालीलपैकी कोणती सर्वात लहान संख्या असेल. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, खाली आपल्याला संख्या दिल्यात आणि सांगितलंय पहिल्या आणि तिसऱ्या म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या अक्षराची जर काय केली, त्यांच्या स्थानाची अदलाबदल केली तर पुनर्मांडणीनंतर कोणती संख्या काय होईल, सर्वात लहान असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. मग काहीच करायचं नाही, या ठिकाणी पहिली संख्या किती दिली आपल्याला, 518 दिली. आपल्याला काय सांगितलेलं आहे, पहिल्या आणि तिसऱ्या स्थानाची अदलाबदली करायची, म्हणजे ही संख्या काय होईल, 815 होईल. त्याच्यानंतर दुसरी काय दिली, 725 दिली, ही काय होईल आपली, आपल्याला फक्त अदलाबदल करायची म्हणजे काय होईल, 572 होईल. त्याच्यानंतर ही काय होईल, ही होईल 948 होईल. ओके, त्याच्यानंतर ही संख्या काय होईल पहा, 783 होईल. ओके, आणि ही संख्या काय होईल, 436 होईल. ओके, फक्त काय केलं आपण, स्थानांची अदलाबदल केली. आता याच्यात पाहूया लहान संख्या कोणती आहे, 815 527 948 784 आणि 436. म्हणजेच 436 ही काय लहान संख्या आहे. मग 436 लहान संख्या म्हटल्यावर सर्वात लहान संख्या कोणती होईल, याच्यातील अंकाची अदलाबदल केल्यावर तर काय होईल, 634 ही संख्या होईल. मग 634 आपल्याला ऑप्शन कुठे दिले पहा, ऑप्शन क्रमांक पहिलंच दिलेलं आहे आपल्याला 634. अतिशय सोपं असतं मित्रांनो. तलाठी भरतीसाठी जे ऑनलाईन परीक्षेमध्ये जे गणित बुद्धिमत्ता विचारलं जातं ते बऱ्याचसं काय असतं, अतिशय सोपं असतंय. फक्त तुम्हाला काय त्याच्यामध्ये कोणता पॅटर्न वापरला आहे हा पॅटर्न तुम्हाला कळाला पाहिजे. ओके, लक्षात येतंय, तुम्हाला जर फक्त पॅटर्न कळाला तर तुमचं उत्तर काय होणार आहे, ऑलवेज बरोबर येणार आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. पहा पुन्हा एबीसीडी वरतीच प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की परीक्षेमध्ये कमीत कमी 2 ते 3 प्रश्न हे काय असतात, एबीसीडी वरती असतात. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारची एबीसीडी काय करायची, न चुकता मांडून घ्यायची. आणि शक्यतो तर काय करायचं, हॉलमध्ये गेल्याबरोबर लिहित जा. जो सुरुवातीचा वेळ असतो सूचना वाचण्यासाठी त्या वेळातच लिहून काढत जा, म्हणजे परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाचेल. ओके, आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे. आपल्याला पहा अक्षर मालिका दिली, DCE SGI LKM, आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला कोणतं अक्षर येईल हे आपल्याला काय सांगितलंय, शोधायला सांगितले. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, आधी पॅटर्न काढावं लागणार आहे की DCE मध्ये काय पॅटर्न आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय पॅटर्न आहे, तोच पॅटर्न यांच्यामध्ये असणार आहे, आणि तोच पॅटर्न काय असणार आहे, या ठिकाणी असणार आहे. मग आता आपल्याला आधी DCE अक्षर शोधायचे. पहा या ठिकाणी D आहे, D, त्याच्यानंतर D नंतर C आहे, म्हणजे Dच्या डावीकडील अक्षर C आहे आणि उजवीकडील अक्षर काय आहे, E आहे. लक्षात आला पॅटर्न काय यांच्यामध्ये, D त्याच्या डावीकडील अक्षर आणि नंतर त्याच्या उजवीकडील अक्षर. ओके, आता पुढचं पाहूया आपण. पुढचं काय आहे, या ठिकाणी H दिलेलं आहे, या ठिकाणी H आहे. पहा पुन्हा तिथं काय तोच पॅटर्न आहे, Hच्या डावीकडील अक्षर, Hच्या उजवीकडील अक्षर, G आणि I. लक्षात आलं, HGI, Hच्या डावीकडील अक्षर, Hच्या उजवीकडील अक्षर. पण आता या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल यांच्यामध्ये काय पॅटर्न आहे. यांच्यामध्ये काय पहा, 3 अक्षर मध्ये सोडलेले आहेत. पहा किती, 1 2 3 अक्षर मध्ये सोडलेले आहेत. त्याच्यामुळे आपलं पुढचं पुन्हा काय असणार आहे, 1 2 3 अक्षर सोडून पुढं काय असणार आहे, L असणार आहे. Lच्या डावीकडील अक्षर,
एलच्या उजवीकडील अक्षर म्हणजे एल के एम. पहा या ठिकाणी काय एल के एम आहे. मग याच्यानंतर आपल्याला पुन्हा काय करावं लागेल, एल नंतर 3 अक्षर पुढे जावं लागणार आहे. किती 3. मग काय होईल पहा 1 2 3 म्हणजेच या ठिकाणी काय येईल पी असेल. ओके पी असणार आहे. मग या अगोदर आता इथं काय करावं लागेल, अगोदर पीच्या अलीकडलं अक्षर घ्यावं लागेल आणि नंतर इकडलं घ्यावं लागेल म्हणजे काय होईल पी ओ क्यू. काय पी ओ क्यू. लक्षात आलं. पीच्या अगोदरचं अक्षर आणि नंतर त्याच्या समोरील अक्षर. ओके पी ओ क्यू. मग या ठिकाणी पी ओ क्यू कुठे पहा आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्येच दिलेलं आहे पी ओ क्यू. पण तरी आपलं उत्तर खात्री आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पुढचं सुद्धा संख्या बरोबर येते की नाही ते पाहावं लागेल. याच्यानंतर पुन्हा 3 अक्षर सोडून देऊ 1 2 3. पहा काय झालं टी. ओके टी. टीच्या अलीकडचं अक्षर यस आणि पुढील अक्षर यू. टी एस यू टी एस यू. ओके लक्षात आला. अतिशय सोपं प्रकरण आहे मित्रांनो. फक्त याच्यावरती तुम्हाला काय करता आलं पाहिजे, तुमचा कोणता पॅटर्न वापरला आहे हा पॅटर्न यासाठी तुम्हाला शोधता आला पाहिजे. याच्यासाठी कुठली ट्रिक्स वगैरे नाही, तुम्हाला फक्त गणितात विचारलंय काय हे आपल्याला शोधता आलं पाहिजे मित्रांनो. ओके पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 5 आहे. याच्यात काय सांगितलंय, चुकीचा क्रम ओळखा. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायला सांगितलंय की चुकीचा क्रम ओळखायला सांगितलंय. संख्या काय दिल्यात पाहूया आपण. 121 169 224 289 361 441 आणि 529 ह्या आपल्याला काय दिलेले आहेत, संख्या दिलेल्या आहेत. आणि आपल्याला याच्यामधील चुकीचा क्रम किंवा कोणतं पद चुकीचं आहे हे आपल्याला काय सांगितलेलं आहे, ओळखायला सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं ज्यावेळेस गणित येतं मित्रांनो, खरं तर हे चुकीचं पद ओळखण्यासाठी काय खूप कठीण असते. कारण याचा पॅटर्न सहजासहजी आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यात विशेष करून जर मोठाल्या संख्या असतील तर मग तर येतच नाही. म्हणजे काय होतो, येतो पण थोडा वेळ लागतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला शक्यतो इथं काय असतं पहा, याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तर तुमचे 30 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत, 10 पर्यंतचे घन पाठ पाहिजेत आणि 30 पर्यंतचे पाढे पाठ पाहिजेत. हे जर तुम्हाला पाठ असेल ना तर तुम्हाला हा पॅटर्न शोधण्यास काय होते, मदत होते. तुम्ही लवकर पॅटर्न शोधू शकता. आता जर तुम्ही पाहिलं असेल तर 121 ही काय वर्ग संख्या आहे. 121 कितीचा वर्ग आहे, 11चा वर्ग आहे. त्याच्यानंतर पहा 169 वर्ग संख्या आहे, हा 13चा वर्ग आहे. त्याच्यानंतर पहा 224 ही मात्र काय वर्ग संख्या नाही आहे. ओके त्याच्यानंतर 289 ही सुद्धा काय वर्ग संख्या आहे. 289 कितीचा वर्ग आहे पहा 17चा वर्ग आहे. 361 ही सुद्धा वर्ग संख्या आहे, कितीचा वर्ग आहे 19चा आहे. 441 वर्ग संख्या आहे, कितीचा वर्ग आहे 21चा वर्ग आहे. आणि 529 सुद्धा काय 23चा वर्ग आहे. लक्षात येतं हे सर्व काय आहेत, या वर्ग संख्या आहेत. फक्त एक संख्या वर्ग संख्या नाही. ती कोणती संख्या नाही तर 224 ही संख्या काय वर्ग संख्या नाही. ते बी वर्ग संख्या कोणती तर क्रमवार विषम संख्येची. म्हणजे या ठिकाणी कोणती संख्या पाहिजे होती, या ठिकाणी 15चा वर्ग पाहिजे होता. 15चा वर्ग किती आहे तर 225 आहे. पण आपल्याला त्याऐवजी काय दिलेलं आहे 224 दिलेलं आहे. म्हणजेच आपलं चुकीचा क्रम किंवा चुकीचं पद कोणतं असणार आहे तर ते असणार आहे 224 असणार आहे. लक्षात येत आहे. याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, तुमचे वर्ग पाठ पाहिजे. त्याच्यामुळे मी तुम्हाला ओरडून सांगतो, तुम्ही ट्रिकच्या नादी लागू नका. तुम्ही बेसिक पक्क करा. तुमचं जर बेसिक पक्क असेल ना तर अशा प्रकारच्या कुठल्याही गणितामध्ये तुम्हाला अडचण येत नाही. मग ते बुद्धिमत्ताचं असो किंवा अंकगणितातील गणित असो, तुमचं फक्त काय लागतं बेसिक पक्क लागतं. त्याच्याशिवाय तुमच्या डोक्यात येणार नाही. ओके नाहीतर तुम्ही जर 5 मिनिटं घातले तरीही गणित सुटत नाही. मग आपण म्हणतो यार खूप कठीण पेपर होता, वेळ पुरला नाही. तर याला कारण हेच असतं. ओके त्याचबरोबर मित्रांनो एक छोटीशी सूचना, आपण येणाऱ्या तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपली जी टेस्ट सिरीज होते पहा, आपण माडा भरतीसाठी सुरू केली होती, त्याच्या अगोदर आरोग्य भरतीसाठी सुरू केली होती. त्या दोन्ही टेस्ट सिरीजला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर परीक्षेमध्ये सुद्धा आपल्या टेस्ट सिरीजमधील जशाच तसे उदाहरण आले होते. खूप विद्यार्थी मेसेज करून सांगतात सर आपल्या याच्यातले एवढे प्रश्न आले होते, एवढे प्रश्न जशाच तसे आले होते. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय होतोय, तुम्ही जर वेळ लावून पेपर सोडवला तर काय होतंय, तुम्हाला पेपर वेळेमध्ये कसा कव्हर करायचा हे सुद्धा कळतंय. आता माडाच्या पेपरमध्ये तुम्ही पाहिलं असेल 90% मुलांचं हेच म्हणणं आहे, सर मला गणित बुद्धिमत्ता येत होतं परंतु मला वेळ पुरला नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आधी जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवायच्या. त्या पण कशा तर टाइम लावून टेस्ट सिरीज सोडवायच्या आहेत. मी म्हणत नाही तुम्ही माझीच टेस्ट सिरीज घ्या, तुम्हाला आणखीन कुणाची उपलब्ध असेल तर त्यांची घ्या, पण टेस्ट सिरीज सोडवा. जेवढं महत्त्व अभ्यासाला आहे तेवढंच महत्त्व टेस्ट सिरीज सोडवण्याला सुद्धा आहे. आपले जे टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये आपण काय करतोय पहा, तुम्हाला एकूण 10 टेस्ट देतोय. प्रत्येक टेस्टमध्ये आता माडाचा पॅटर्न काय आहे, 100 क्वेश्चन असतात. किती मार्काला असतात 100 क्वेश्चन
200 मार्काला असतात. ओके, या ठिकाणी 100 मार्क झालेले, पण 100 प्रश्न काय असतात 200 मार्काला असतात. म्हणजे एक प्रश्न काय असतो 2 मार्काला एक प्रश्न असतो. लक्षात येत आहे. मग आपल्या टेस्ट सुद्धा काय असणार आहे पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 100 प्रश्नांची टेस्ट असणार आहे. अशा तुम्हाला एकूण काय असतील एकूण 10 टेस्ट सिरीज दिले जातील. म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण असे 1000 क्वेश्चन असतील. ओके, आपली टेस्ट सिरीज काय संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे. त्यासोबत तिची आन्सर की सुद्धा तुम्हाला दिली जाईल. ओके, आणि जर तुम्हाला एखाद्या गणितामध्ये त्याच्यामधील गणितामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर त्या गणिताचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला दिलं जाईल. ओके, त्याच्यानंतर आपल्या टेस्ट सिरीजची प्राइस आपण नेहमी 100 रुपयेच ठेवत असतो, परंतु त्याच्यात सुद्धा आपण सुरुवातीला घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी काय करत असतो डिस्काउंट देत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर तुम्हाला फक्त 75 रुपये पेड करायचे आहेत. आता हे पेड कुठं करायचं तर हे फक्त गुगल पे किंवा फोनपेला काय करायचं आपला जो नंबर आहे 9689141630 या नंबरवरती सेंड करायचे. तुम्ही पेटीएमवरून पण करू शकता, ॲमेझॉन पेवरून सुद्धा करू शकता, पण नंबर आपला सेम आहे 9689141630 या नंबरवरती. आणि तुम्ही पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा आहे आपल्या या नंबरवरती व्हॉट्सॲपला स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. तुम्हाला लगेच काय होईल टेस्ट सिरीज पाठवल्या जातील. अतिशय महत्त्वपूर्ण टेस्ट सिरीज आहेत मित्रांनो, आणि फक्त 75 रुपयाला आहे. 75 रुपये म्हणजे काय आपण 4 मित्र बसलो चहा पिलो तर 75 रुपये होतात मित्रांनो. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 6 आहे. या ठिकाणी काय सांगितलंय शृंखला पूर्ण करा. शृंखला दिली पुन्हा या ठिकाणी आपल्याला आणि ती पूर्ण करायला सांगितली. काय सांगितलंय पाहूया आपण. 6, 11, 21, 36, 56 आणि 100 इथं या ठिकाणी प्रश्नचिन्ह आणि पुढं काय 111 आहे. आता आपल्याला ही शृंखला काय करायची पूर्ण करायची. मग यांच्यामध्ये कोणता पॅटर्न असेल कोणता गणितीय पॅटर्न हे आपल्याला शोधायचं आहे. आता याच्यामध्ये पॅटर्न कोणता असू शकतो शक्यता किती आहेत बेरीज असू शकते, वजाबाकी असू शकते, गुणाकार असू शकतो, भागाकार असू शकतो, वर्ग असू शकतात किंवा घनही असू शकतात. म्हणजे कुठलाही याला लिमिट नाही. याच्यामध्ये जो पॅटर्न असतो याला लिमिट नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं प्रत्येक पॅटर्न झटपट टाकून पाहावं लागतात. जो पॅटर्न फिट बसेल तोच पॅटर्न काय करायचा कन्फर्म करायचा असतो. ओके, मग या ठिकाणी आता सुरुवातीला यांच्यामधला फरक किती आहे काढूया 6 आणि 11 म्हणजे 6 अधिक 5 बरोबर किती 11. पुन्हा 11 आणि 10 बरोबर किती 21. 21 आणि 15 बरोबर किती 36. आता या ठिकाणी काय होते प्रत्येक वेळेस संख्या 5 ने वाढत जाते. मग 36 अधिक 20 बरोबर किती 56. मग या ठिकाणी आपलं काय असणार आहे 56 अधिक किती असणार आहे 25 असणार आहे. आणि पुन्हा या ठिकाणी काय असणार आहे 30 असणार आहे. ओके, हा आपला पॅटर्न असणार आहे मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं 56 अधिक 25 करायचं आहे. 56 अधिक 25 जर केलं तर किती येतात 6 आणि 5 1 हातचाला 1 5 आणि 2 7 आणि 1 8 81 किती 81. म्हणजे या शृंखलेमध्ये या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असणार आहे तर ती 81 ही संख्या असणार आहे 81 संख्या असणार आहे. आता 81 अधिक 30 जर केलं तर किती येतात 111 येतात. म्हणजे आपला ही शृंखला काय बरोबर आहे. ऑप्शन पाहूया आता 81 आहे का तर ऑप्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी 81 दिलेला आहे. लक्षात आलं. तुम्हाला फक्त याच्यामध्ये कोणता गणितीय पॅटर्न दिलेला आहे एवढा पॅटर्न तुम्हाला शोधायचा असतो. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण मित्रांनो. त्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा काय करा तुम्ही मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. या ठिकाणी काय सांगितलंय रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. पुन्हा इथं आपल्याला काय सांगितलंय शृंखला पूर्ण करायला सांगितली. एक तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो जर ऑनलाईन पेपर असेल तर मॅथपेक्षा काय होतं रिझनिंगवरती जास्त भर दिलेला असतो. ओके, मग या ठिकाणी आपल्याला पुन्हा शृंखला पूर्ण करायला सांगितली. शृंखला काय दिली आपल्याला 2 3 4 15 56. या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मार्क आणि पुढे काय दिलं 1704. ओके, आता ही शृंखला आपल्याला काय करायची पूर्ण करायला सांगितलेली आहे. ओके, आता आपल्याला याच्यामध्ये कोणता गणितीय पॅटर्न आहे हे आपल्याला अगोदर शोधावं लागणार आहे मग आता या ठिकाणी पॅटर्न कोणता आहे मी तुम्हाला सांगतो. काय 2 वरून 3 आहेत म्हणजेच काय आहे 2 गुणिले 2 वजा 1. ओके, म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर किती 4. 4 वजा 1 बरोबर 3. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी कोणता पॅटर्न आहे तर 3 गुणिले 2 सॉरी या ठिकाणी पॅटर्न चुकला आपला या ठिकाणी कोणता पॅटर्न आहे 2 गुणिले 1 2 गुणिले 1 अधिक 1.
पहा 2 गुणिले 1 किती झाले, 2 झाले आणि 2 आणि 1 किती झाले, 3 झाले. ओके. पुन्हा या ठिकाणी कोणता पॅटर्न आहे पहा, जरा अवघड पॅटर्न आहे या ठिकाणी. पहा या ठिकाणी कोणता पॅटर्न आहे पहा, 3 गुणिले 2 अधिक, आता या ठिकाणी अधिक होतं, आता या ठिकाणी काय आहे, -2 आहे. पहा या ठिकाणी अधिक होतं, या ठिकाणी -2 आहे. मग 3 दुने 6, 2 गेले 4 राहिले. आता या ठिकाणी कोणता पॅटर्न आहे पहा, 4 गुणिले 3, काय 4 गुणिले 3. आता या ठिकाणी वजा होतं म्हटलं, या ठिकाणी पुन्हा काय +3 आहे, म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस असं केलेलं आहे. मग पहा 4 त्रिक 12, 12 न 3 किती 15, म्हणजे या ठिकाणी 15. ओके. आता 15 पासून पुन्हा 56ला कोणता पॅटर्न हे आपल्याला शोधावं लागेल. आता तो कोणता असणार आहे पहा, 15 गुणिले या ठिकाणी 3 होतं, जो गुणाकार आहे तो प्रत्येक वेळेस काय होतं, एक एकने वाढत जातोय. म्हणजे 15 गुणिले 4, या ठिकाणी बेरीज केली ती म्हटलं इथं काय होईल -4. 15 चौक किती 60, 60 वजा 4 किती झाले 56. ओके. मग आता या ठिकाणी काय पॅटर्न असणार आहे पहा आपला, या ठिकाणी काय असणार आहे 56 गुणिले 5. गुणाकाराची संख्या काय होते, प्रत्येक वेळेस एकने वाढत जाते. 56 गुणिले 5, या ठिकाणी वजा केलं तर म्हटलं इथं काय होईल +5. लक्षात आलं, एका आड एक आहे, एकदा -5 आहे, एकदा वजा आहे, एकदा प्लस आहे. ओके. मग आता करून घेऊया पहा, 56 गुणिले 5 बरोबर किती, 56 गुणिले 5 बरोबर 180. 180 अधिक 5 बरोबर किती मित्रांनो, तर 185. किती 185. 185 आपल्याला ऑप्शन दिलंय का पहा, सॉरी 56 गुणिले 5 बरोबर किती 280. 280 अधिक 5 बरोबर किती 285. लक्षात येत आहे, थोडासा कठीण पॅटर्न आहे, शोधण्यासाठी तुमचा वेळ जाईल, परंतु एकदा पॅटर्न शोधला की तुमचं उत्तर काय येणार आहे, बरोबर येणार आहे. या ठिकाणी पहा 285 आपल्याला काय ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्याला 4 नंबरला काय दिलेलं आहे 285 दिलेलं आहे. ओके. पुढचं गणित पाहूया मित्रांनो आपण. गणित क्रमांक 8 आहे. एका वस्तूची विक्री करून 20% तोटा होतो, तिची आणखीन 240 रुपयाला विक्री केली तर त्याला 10% नफा झाला असता, तर 25% नफ्याने विक्री केली जात असेल तर त्या वस्तूची विक्री किंमत काय असावी. या ठिकाणी काय सांगितलंय, जर एक वस्तू काही किमतीला विकली तर काय होतं 20% तोटा होतो, परंतु तीच वस्तू जर आणखीन 240 रुपयाला विकली तर त्याला काय झालं असतं 10% नफा झाला असता. पण आपल्याला पुन्हा गणित इथपर्यंत गणित नाही, आपल्याला पुन्हा गणित विचारलंय की जर त्याला त्या वस्तूवरती जर 25% नफा कमवायचा असेल तर त्याने ती वस्तू किती रुपयाला विकायला पाहिजे. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे, वस्तूची मूळ किंमत काढावं लागणार आहे. अगोदर काय वस्तूची मूळ किंमत काढावं लागेल आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याचे 25% काढावं लागणार आहेत. ओके. मग या ठिकाणी पहा, आता वस्तूची मूळ किंमत काढायची म्हटलं काय करावं लागेल, तुम्हाला मी अतिशय सोपी ट्रिक सांगतो. पहा या ठिकाणी काय आहेत 20% आहेत आणि या ठिकाणी 10% आहेत. या दोन्ही टक्क्यांची बेरीज करायची, म्हणजे किती टक्के झाले 30%. 30% बरोबर किती, या दोघांचा फरक किती, 30% बरोबर किती आहे 240 आहे. मग आपल्याला मूळ किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल 100% बरोबर किती. आता यांचा फक्त काय करायचा तिरकस गुणाकार करायचा. यांचा तिरकस गुणाकार काय होईल पहा, 100 गुणिले 240 छेद किती 30. हा शून्य कट होईल पहा, हा शून्य कट होईल, 3 1 3, 8 3 24. मग 100 गुणिले 8 बरोबर किती 800. आता लक्षात आलं 800 ही काय आली आपल्याला वस्तूची मूळ किंमत आली, परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे 25% नफा कमवायचा असेल तर ती वस्तू किती रुपयाला विकायला लागणार असं सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी पहा नफा किती रुपये कमवावा लागणार आहे, 100 रुपयाला जर 25% नफा कमवला तर ती वस्तूची केवढी 125 रुपयाला विकावं लागेल. तर मग आपल्याला 800 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकावं लागेल. ओके. पुन्हा तिरकस गुणाकार करून घ्यायचा. काय होईल तिरकस गुणाकार 800 गुणिले 125 छेद 100. हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल. काय राहिले 8 गुणिले 125 राहिले. गुणाकार करून घेऊया. 8 5 40 शून्य, हातचा आला 4, 8 दुने 16 आणि 4 20 शून्य, पुन्हा हातचे आले 2, 8 1 8 आणि 2 किती 10. किती रुपयाला ती वस्तू विकावी लागेल 1000 रुपयाला वस्तू विकावी लागेल, तेव्हा आपल्याला काय होईल त्या वस्तूवरती 25% नफा होईल. लक्षात आलं. या ठिकाणी काय क्रिया केली, अगोदर आपल्याला वस्तूची मूळ किंमत काढावी लागली. वस्तूची मूळ किंमत आली आपली 800 रुपये. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागलं 800 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली
तर तेव्हा आपल्याला काय होईल 25% नफा होईल. तर ती वस्तू 1000 रुपयाला विकावी लागेल तेव्हा आपल्याला काय होणार आहे 25% नफा होणार आहे. ओके, मग 1000 ऑप्शन कुठे आपल्याला पहा, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे 1000 रुपये दिलेलं आहे. ओके, लक्षात येत आहे मित्रांनो, अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला गणितात काय विचारलं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, पुढचं गणित पाहूया आपण. गणित क्रमांक 9 आहे. ललिता 40 वर्षाची आहे आणि शामिनी 60 वर्षाची आहे. किती वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 3:5 होते. आता ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं गणित विचारलं असेल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला काय करायचं, फटाफट पर्यायामध्ये टाकून पाहायचे. काय सांगितलेलं आहे आपल्याला, किती वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होईल 3:5 होईल असं सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी जर 5 वर्षापूर्वी घेतला आपण, पहिला ऑप्शन आपल्याला काय 5 वर्षापूर्वी. मग 5 वर्षापूर्वी याचं वय काय होईल 40 वजा 5 होईल, किती होईल 35 होईल. आणि हिचं शमिनाचं वय काय होईल 60 वजा 5 किती होईल 55 होईल. 35 55. ओके, मग याला पुन्हा भाग बसतोय पहा, 7 5 35 5 ने भाग जातोय आणि 11 5 55 म्हणजे त्यांचं गुणोत्तर काय होईल 7 5 होईल. परंतु आपल्याला काय सांगितलेलं आहे 3:5 कधी होईल असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग हा पर्याय आपला कट झाला. पुढचा पर्याय पाहूया. 10 वर्षापूर्वी याचं वय किती होईल 40 वजा 10 किती होईल 30 वर्षे होईल. पुढच्याचं वय किती होईल 10 वर्षापूर्वी तर किती होईल 50 होईल. मग या ठिकाणी पुन्हा आपला 10 ने भाग बसतोय 3 आणि या ठिकाणी किती 5. आपल्याला काय सांगितलं होतं 3:5 सांगितलं होतं. 3:5 गुणोत्तर आलं, विषय संपला. पुढचे पर्याय टाकून पाहायची सुद्धा गरज नाही. लक्षात येत आहे. 2 नंबरचंच आपलं काय 10 वर्षापूर्वीच त्यांचं वयाचं गुणोत्तर काय होणार आहे 3:5 होणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल ना त्यावेळेस तुम्ही काय करा, सरळ सरळ पर्यायामध्ये किमती टाकून पहा, ट्रिकच्या मागं लागू नका. ओके, आपल्याला महत्त्व कशाला आहे, गणित आपण किती वेळात सोडतो याला महत्त्व आहे, कोणत्या पद्धतीने सोडतो याला महत्त्व नाही. ओके, आणि हे तुमच्या कधी लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त सराव करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की कोणत्या गणिताला ट्रिक्सनी गेलं पाहिजे, कोणत्या गणिताला सूत्रांनी गेलं पाहिजे आणि कोणतं गणित पर्यायातून काढलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी तर ह्या मताचा आहे मित्रांनो की तुम्ही ट्रिकच्या नादी लागू नका. तुम्ही एकतर बेसिक पक्क करा म्हणजे सूत्रानुसार गणित काढायला शिका, किंवा दुसरा एक ऑप्शन असतो की तुम्ही ऑप्शनमधून गणित काढायला शिका. जर तुम्ही ट्रिकच्या मागे लागलात तर माझं हे मत आहे की ट्रिक्स परीक्षेमध्ये असाच आपल्याला धोका देते की जसा गर्लफ्रेंड आयुष्यामध्ये मुलाला धोका देते, सेम ट्रिक्स तशीच काय करते आपल्याला परीक्षेमध्ये धोका देते. त्याच्यामुळे काय करा, ट्रिकच्या मागे लागू नका. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10 आहे. एक व्यक्ती 30 मीटर लांबीचा रस्ता 5 मिनिटात पार करतो तर त्याचा किलोमीटरमध्ये ताशी वेग किती. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, एक व्यक्ती 300 मीटरचा रस्ता काय करतो 5 मिनिटात पार करतो तर त्याचा किलोमीटरमधील ताशी वेग किती. अतिशय सोपं आहे, काहीच करायचं नाही. पहा, 5 मिनिटाचं फक्त सुरुवातीला काय करायचं सेकंदात रूपांतर करायचं. 5 मिनिटाचं जर सेकंदात रूपांतर केलं तर काय होईल 6 पंचे 30 म्हणजे किती सेकंद लागतील याला 300 सेकंद लागतील. ओके, 300 सेकंद. मग पहा तो काय होतोय 300 सेकंदात किती अंतर कापतोय 300 सेकंदामध्ये तो 300 मीटर अंतर कापतोय. किती 300 मीटर अंतर कापतोय. तर आपल्याला काय विचारलेलं आहे त्याचा ताशी किलोमीटरमध्ये वेग सांगितलेला आहे ना. मग तासामध्ये सेकंद किती असतात, एका तासामध्ये सेकंद किती असतात तर 3600 सेकंद असतात. हे पाठ करून टाकायचं आहे. तासामध्ये सेकंद किती असतात 3600 सेकंद असतात. मग तो 3600 सेकंदामध्ये काय होईल किती किलोमीटर जाईल. ओके, आता यांचा फक्त तिरकस गुणाकार करायचा. काय करायचा तिरकस गुणाकार करायचा. काय होईल तिरकस गुणाकार 3600 गुणिले काय होईल 300 छेद काय होईल छेद होईल 300. ओके, आता हे 300 कट होतील, हे 300 कट होतील. या ठिकाणी किती राहिलं 3600 मीटर राहिलं. किती 3600 मीटर. पण आपल्याला याचं रूपांतर कशामध्ये करायचं सांगितलेलं आहे किलोमीटर प्रति तासमध्ये करायचं आहे. म्हटलं किती 1 मीटर कितीचा असतो ते 1 किलोमीटर किती हजार मीटरचा असतो तर तो 1000 मीटरचा असतो. ओके, मग पहा हा शून्य कट होईल, हा शून्य, हे शून्य, हे शून्य, हे 2 शून्य कट होतील. काय राहिलं 36/10 म्हणजे 36/10 राहिलं. 10 ने 36ला भाग दिला, उत्तर काय येईल आपलं 3.6 किलोमीटर प्रति तास. लक्षात आलं 3.6 किलोमीटर प्रति तास. कुठे आपल्याला पहा ऑप्शन क्रमांक पहिलंच दिलेलं आहे आपल्याला 3.6 किलोमीटर प्रति तास. अतिशय सोपं आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला काय करता आली पाहिजे गणिताची मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे. जर तुम्ही एकदा मांडणी व्यवस्थित केली, गणितात विचारलंय काय हेच तुम्हाला कळालं तर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने ते गणित काय करू शकता सोडवू शकता. ओके मित्रांनो,
ओके, पुढचं गणित पाहूया. पहा, गणित क्रमांक 11 आहे. या ठिकाणी काय सांगितलंय, एका बॅगेत अनुक्रमे 1, 8 आणि 16, 1 8, 8 16 या गुणोत्तरामध्ये 1 रुपया, 50 पैसे आणि 25 पैशांची नाणी आहेत. जर बॅगेत एकूण 450 रुपये असतील तर 50 पैशांच्या नाण्यांची संख्या किती? अतिशय सोपं गणित मित्रांनो. या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, एका बॅगेत अनुक्रमे गुणोत्तर दिले आपल्याला. गुणोत्तर काय दिले, 1 8, 8 16 या प्रमाणात काय असणार आहेत, 1 रुपयाचं, 50 पैशाचं आणि 25 पैशाची नाणं आहेत. जर बॅगेत 450 रुपये असतील तर 50 पैशांच्या नाण्यांची संख्या काढायची सांगितलेली आपल्याला. पहा काय, 50 पैशांच्या नाण्यांची संख्या काढायला सांगितली. आता याचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचं आहे. ज्या मित्रांना उत्तर सुटतंय त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि ज्यांना सुटत नाही त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका. उद्याच्या व्हिडिओमध्ये सर्वात पहिला आपण आधी या गणिताचं स्पष्टीकरण देऊ. ओके, उद्याच्या व्हिडिओमध्ये सर्वात आधी आपण काय करू, या गणिताचं स्पष्टीकरण देऊ. ओके, त्याचबरोबर एक छोटीशी सूचना मित्रांनो, आपलं मी तुम्हाला सांगितलं होतं आपलं NJ अकॅडमी या नावाने आपलं गुगल प्ले स्टोअरला आपलं ॲप्लिकेशन आलेलं आहे. त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या भरतीसाठी वेगवेगळ्या बॅच चालू केलेल्या आहेत. तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, गुगल प्ले स्टोअरला जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन ओपन करता, बऱ्याच मुलांना काय असतं, आपण ॲप्लिकेशन ओपन केलं की आपण कुठं असतो, होमवरती असतो. तर तुम्हाला फक्त ॲप्लिकेशनमध्ये काय करायचं, स्टोअरवरती क्लिक करायचं आहे. काय, स्टोअरवरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय होईल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी वेगवेगळ्या बॅच किंवा वेगवेगळे कोर्स तुम्हाला दिसतील. आपण त्या ठिकाणी तुमचं गणित व बुद्धिमत्ता हा जो विषय आहे हा 100% पूर्ण करून घेणार आहोत. आणि एकदा तुम्ही कोर्स घेतल्यानंतर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तुमचा गणित आणि बुद्धिमत्तामध्ये कोणत्याही परीक्षेत मार्क जाणार नाही. तुम्ही कोणत्याही परीक्षेचा कोर्स घ्या, आपण काय करणार आहोत, 100% त्याचा सिलेबस काय करणार आहोत, पूर्ण करणार आहोत मित्रांनो. ओके, ज्यांना कुणाला इंटरेस्टेड असेल त्यांनी काय करा, मी आपल्या ॲप्लिकेशनची लिंक काय करतो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, त्याच्यावरती जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आणि फक्त लक्षात घ्या, ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर खाली स्टोअरवरती क्लिक करायला विसरू नका. नाहीतर बरेच मुलं मला सांगतात, सर आपल्याला व्हिडिओ सापडत नाहीत, कोर्स सापडत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, स्टोअरवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. ओके, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या मित्र परिचितांना काय करा मित्रांनो, नक्की फॉरवर्ड करा. ओके, धन्यवाद मित्रांनो.